नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शारीरिक कमकुवतपणालाच आपली ताकद बनवत स्वतःला क्रीडा विश्वात सिद्ध करणाऱ्या करगणी तालुका आटपाडी गावचा सुपुत्र व पॅरा ऑलिम्पिकवीर सचिन खिलारी याला क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय। सचिन खिलारी याने पॅरिस येथील पॅरा ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक पटकावत देशाचं लक्ष वेधलं होतं। उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सचिनला गुरुवारी अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय। सचिनला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तालुक्यात आनंदोत्सव साजरा होत आहे। शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिवंगत ॲडव्होकेट सर्जेराव खिलारी यांचा सचिन हा मुलगा आहे। अवघ्या 9व्या वर्षी सचिन सायकल चालवताना पडला, त्यामध्ये त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला। मात्र काही दिवसात गँग्रीन झाले। तो जीवघेण्या संकटातून वाचला, पण त्याच्या हाताच्या हालचालींवर कायमस्वरूपी अपंगत्व आलं। बालपणात झालेला मोठा आघात सचिनने मोठ्या धैर्याने पचविला। शारीरिक मर्यादेचे भांडवल न करता त्याने थेट मोठे मैदान गाजवण्याचा निर्धार केला। अथक परिश्रम आणि स्वप्नपूर्तीच्या निरंतर ध्यासातून सचिन सर्जेराव खिलारी हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले। इंजिनियर असलेल्या सचिनने देशवासियांची मान गर्वाने उंचावली। ॲथलेटिक्समध्येच करिअर करण्याचा निश्चय करत प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली थाळीफेक व भालाफेकला सुरुवात केली। आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत सचिन खिलारीने 2023च्या जागतिक पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत गोळाफेकमधील F46 गटात 16.21 मीटर गोळा फेकत सुवर्णपदक पटकाविले। 2024च्या जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले। 2022 मध्ये आशियाई पॅरा स्पर्धेतील सुवर्णपदकही त्याच्या नावावर आहे। क्रीडा क्षेत्रातील सचिनच्या या दैदिप्यमान कामगिरीने त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सचिन खिलारी याने 2024च्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये गोळाफेक क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले। त्याच्या कामगिरीमुळे भारताला 40 वर्षांनंतर पदक मिळाले। मी तुमच्या सर्वांचा लाडका खेळाडू सचिन विमल सर्जेराव खिलारी। 2024चा भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार मला जाहीर झाला आणि सर्व स्तरामधून सगळ्याच लोकांकडून मला वेगवेगळ्या माध्यमांमधून शुभेच्छा येत आहेत। सर्वांना मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद। तुमचं प्रेम आणि शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या। मला सर्वांना रिप्लाय द्यायला शक्य नाही, म्हणून मी हा आभाराचा एक छोटासा प्रयत्न करतोय। तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत सर्वांचं माझ्यावरती असंच प्रेम राहू द्या आणि सर्वांचे मनापासून आभार। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।